नमस्कार सगळ्या यूट्यूब फॅमिलीला. आज मी पौष्टिक असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक दुधी घेतलाय, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे चिरून, थोड्या मिरच्या घेतल्यात आणि थोडासा लसूण सोलून घेतला. चला आपण सुरू करूया. आता वाटण करून घेते. आता मी मिरच्या थोड्याशा, थोडासा लसूण, थोडंसं जिरं टाकून घेते, थोडेसे धने टाकून घेते. धने भाजून घेतलेले आहे ते सगळं असं बारीक करून घेतलं मी. आता दूध किसून घेईल छान आणि सगळा सगळं किसून झालं. आता तिंबून घेऊया आपण याचं पीठ. थोडंसं गव्हाचं पीठ आहे, हे थोडं डाळीचं पीठ आहे, हे थोडं ज्वारीचं पीठ आहे. ज्वारीच थोडं टाकते, टाकत नाही. आणि सगळं आपण कोथिंबीर, हिरवी मिरची, धने आणि जिरं बारीक करून घेतलं आहे. हळद टाकून घेते अर्धा चमचा, बारका छोटा अर्धा चमचा आहे. थोडेसे तीळ टाकून घेते, थोडं मीठ टाकून घेऊ चवीपुरतं. आणखीन थोडीशी भरपूर अशी कोथिंबीर टाकूया. सगळं आता पीठ एक जीव करून आपण मळून घेऊया आता छान. दुधी भोपळा आवडत नाही ना मुलांना, असं केलं ना थालीपीठ आवडीनं खातात मुलं. लय पाणी टाकायचं नाही, अगदी थोडं 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 घ्यायचं, कारण भोपळ्याला पाणी सुटतंय ना आमचं, म्हणून अगदी थोडंसं टाकलं. चांगला घट्ट गोळा करून घ्यायचा छान. सगळा गोळा आता छान तिंबून झाला. आता पीठ चांगलं भिजले. आता आपण मध्यम आकाराचे गोळा घेऊन थालीपीठ थापून घेऊया. आता गोल गोल एकसारखं सगळीकडं थालीपीठ पसरून घ्यायचं. गोल थापून घेतलं. असे त्याला चित्र पाडून घेऊया आपण. असे चित्र पाडून घेऊया. तवा तापलाय चांगला. आता टाकून असं व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसं लहान मोठे थापून घ्यायचे. आपण खरपूस छान असं भाजून घ्यायचे, मग खमंग लागतात. मग चांगलं खरपूस भाजल्यावर दुधी भोपळ्याचे खमंग थालीपीठ झाले तयार. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.